वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी, तुझ्या संग. तुझ्यासाठी तुझ्या संग रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. बाजू घेऊन माझ्याशी बोलणार असेल तर मला सिरियसली काहीच बोलायचं नाही. का बोलायचं नाहीये? काय चुकलंय सईचं? आपल्या हक्काच्या माणसाबद्दल पॉझिटिव्ह झाली हे चुकलं नाही? अजिबात नाही. त्या शमिकाशी उद्धटपणे वागल्या हे चुकलं. शमिका खूप हर्ट झाली आहे. कशावरून ती शमिकाशी उद्धटपणे बोलली? तू होतास तेव्हा तिथे नाही ना? उलट शमिका सईशी जे वागली आहे ना ते चुकीचं होतं. सकाळी पेपर आल्या आल्या ते आपण सगळ्यांनी बघितलं आणि फक्त शमिकाच नाही तर तू सुद्धा. तुम्हा दोघांमुळे ती हर्ट झाली, दुखावली गेली आणि तुला काहीच नाही बोलायचंय. मी सांगून सांगून थकलोय तुम्हाला की ती जाहिरात माझ्या कंट्रोलमध्ये नव्हती. अच्छा, म्हणजे या बाबतीत सुद्धा तिने समजून घ्यायला हवं होतं. इतकं सगळं घडून सुद्धा तिने वाईट नाही वाटून घ्यायचं. अरे वाटून घ्यायचं, त्यांना वाईट वाटलंय त्यात मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, ते कळतंय मला. ऑफकोर्स कळतंय, पण म्हणून शमिकावर का राग काढायचा आहे मला हे कळत नाहीये. अरे ती बॉस आहे ना माझी, आणि मी माझ्या बायकोकडनं समजूतदारपणाची अपेक्षा नाही ठेवणार तर कोणाकडनं ठेवणार सांग मला? आणि मग तुझ्या बायकोनी काय करायचं? तुझ्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा नाही ठेवायची तर मग कोणाकडून ठेवायची? नात्यात खूप सांभाळावं लागतं देवांश, नाहीतर साध्या साध्या अपेक्षा सुद्धा गृहीत धरण्याच्या नादात कधी बदलतात हे आपल्यालाच कळत नाही. म्हणजे आता मी सईंना गृहीत धरतोय असं म्हणायचंय तुला? अगं त्यांच्यावर इतकं प्रेम केलं, त्यांना प्रत्येक गोष्टीत इतका सपोर्ट केला, इतकं सगळं करून सुद्धा आता शेवटी चूक कोणाची तर माझी. वाव, सिरियसली. तेव्हा चूक तुझी असं मी म्हणतच नाहीये. तुझ्या हातून मोठी चूक होऊ नये म्हणून हा सगळा आटापिटा सुरू आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही, मैत्री ही मैत्रीच्या जागी असावी. नाही, आणि तू त्या शमिकाला मैत्रीण वगैरे मानतोस रे, पण तिचं तसं नाहीये. मैत्रीच्या नावाखाली ती घरात घुसायचा प्रयत्न करते. प्रॉब्लेम काय माहितीये का आई, तुला शमिकानं सुरुवातीपासून कधी आवडलीच नाहीये म्हणून तिच्याबद्दल असं सगळं बोलतेस तू. पण एक सांगू, तुझ्या एकटीच्या मताने ती माणूस म्हणून वाईट कधीच होणार नाही. शमिका कशी आहे यात मला काही इंटरेस्ट नाहीये. मला इतकंच माहितीये की त्या बाईमुळे माझी सून तुझी बायको दुखावली आणि ते मला अजिबात मान्य नाहीये. आतापर्यंत सई कधीच कोणाशी वाईट वागली नाहीये, पण आज मात्र तिचा बाण फुटला. ते काय उगाच? आणि तू तिला समजून घ्यायचं सोडून त्या बॉसचं मन कसं जपायचं ह्या मागे लागलायस. तुला काहीच वाटत नाही देवांश? अरे मग मी काय करू? कुठे कुठे पुरे पडू मी त्या शमिकाला नाही सांगू शकत ना की यार माझी बायको पॉझिटिव्ह होते, तू प्लीज समजून घे. ती कशाला सईला समजून घेईल? ते काम तुझं आहे. तू तिचा हक्काचा भरोशाचा माणूस आहे. तुझ्यावर भरोसा होता म्हणून ती ते फोटोशूट का काय करायला तयार झाली, नाही तर तिला करायचंच नव्हतं. ती नाहीच म्हणत होती, पण तू तिला गळ घातलीस म्हणून ती तयार झाली. सगळा वेळ दिला तुला आणि त्या बदल्यात तिला काय मिळालं? हा अपमान. आधी आशा दाखवायची आणि मग अशी फसवणूक करायची. मग दुखवलं नाही जाणार कोणी, आणि तू तिच्याकडून समजून घ्यायची अपेक्षा करतोस. सकाळपासून एकदा तरी बोललास का रे तिच्याशी? देवांश, लग्नाआधी तुझी आणि सईची मैत्री होती ना रे. मग या नव्या मैत्रीसाठी तू तुझी जुनी मैत्रीण विसरू नकोस. माझी खात्री आहे देवा की नवरा म्हणून तू तिचा अपेक्षाभंग नाही करणार. जा, बोल तिच्याशी, समजव तिला. हे भांडण मिटव आता. कळतंय ना? काय होतं यार, मला आई काही किती तर नाही बोलली. खरंच बघ,
असं यांची बाजू समजूनच घेत आणि चिडतोय का आणि ते पण शमिका शमिकाला रडताना बघून मला वाईट वाटलं पण पण सैफुद्ध हळद झाली हिने साव किती वेळा पुढेच रॉंग होत नाही खरंच एवढा डिस्टर्ब झाला तो आहे आजपर्यंत कधी पहिला समजून घ्यायला शिकलो नाही पण आता असं वागलो देवांश 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 हे काल रात्रीपासून आलीच नाही एका रूम मध्ये बापरे किती लेट झालंय मला उठायला आज जाग कशी का नाही आली ऑफिसची वेळ पण टळून गेली म्हणजे हे ऑफिसला गेले असणार आहेत आता झोपेतून उठवायचं होतं ना मला असे कसे न सांगता गेले निघून चला परत पुढच्या कलमांना उशीर नको व्हायला पटापट आवरते परत पुश माय डिअरेस्ट सई गुड मॉर्निंग आता प्लीज उठल्या उठल्या पॅनिक होऊ नका तुम्ही रात्री आधीच खूप दमला होतात म्हणून मी मुद्दाम तुम्हाला उठवलं नाही आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी सई आणि फक्त फोटोशूटच्या प्रकरणाबद्दल नाही तर जनरलीच मी गेले काही दिवस तुम्हाला खूप गृहीत धरतोय त्याबद्दल मी ना स्वतःला हेच समजावत होतो की शेवटी हे सगळं काम ही मेहनत मी तुमच्यासाठीच तर करतोय पण तसं नाही आहे कामाच्या ओघात मला तुमच्याबरोबर वेळच घालवता नाही आला तर काय उपयोग ना सई जेवढं फ्युचर बिल्ड करणं इम्पॉर्टंट आहे तेवढंच प्रेझेंट एन्जॉय करणं पण इम्पॉर्टंट आहे ट्रस्ट मी सई मी जेव्हा तुमच्यापासून लांब असतो तेव्हा पण मनात तुम्हीच असता तुम्ही फक्त माझी बायको नाही माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण आहात तुमच्याशी वाद झाला की मला काहीच चांगलं वाटत नाही हो आणि मला स्वप्नात पण तुम्हाला गमवायचं नाहीये सई उलट तुमचा सगळा राग घालवायचा आहे आणि म्हणूनच मी आज एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलंय आता काय सरप्राईज उगाच कशाला हे सगळं असले विचार करत बसू नका फक्त संध्याकाळी रेडी राहा मी लवकर येईल खूप खूप प्रेम तुमचाच देवांश तुम्ही पण ना देवांश कधी कधी हद्द करता
चिठ्ठी लिहायच्या ऐवजी भेटून गेला असताना तरी चाललं असतं मला. आता संध्याकाळपर्यंत कसा धीर धरून. लवकर या. रिया रिया, अगं आवरलं की नाही तुझं? रिया अगं उशीर होतोय. आले 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 मम्मा, चल चल चल. किती उशीर तुला यायला. सॉरी मम्मा, बाय द वे हा ड्रेस ओके ना? तुझे सगळे ड्रेस उत्तमच आहेत. चल आता निघूया. सॉरी सॉरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. सॉरी आई, ऍक्च्युली मी एवढ्या वेळ कशी काय झोपले माझं मलाच नाही कळलं. आणि हे पण मला झोपेतून न उठवताच निघून गेले. सॉरी. अगं त्यात काय एवढं, कधी कधी लागते गाढ झोप. हो, पण माझ्यामुळे सगळा कामाचा भार तुमच्यावर आला ना. सगळं म्हणजे काय? त्याचा डब्बाच करायचा होता ना, तो करून दिला मी त्याला आणि तो गेला ऑफिसला. हो, पण मला उठवलं असतं तर काही बिघडलं असतं का? जाता जाता मला त्यांच्याशी बोलता आलं असतं ना. अगं तुला एवढंच वाटतं तर फोन कर ना त्याला. हा, मी फोन करते त्यांना. नाही नको, आधीच ना मला उठायला उशीर झालाय, त्यात अजून जेवणाची तयारी करायची. मी एक काम करते, सगळे कामं करते आणि मग निवांत फोन करते त्यांना. हा, आणि आई तुम्ही नाश्ता केलाय ना? वहिनी वहिनी आमचं सगळं झालंय. आता तू आधी नाश्ता करून घे. आणि आज काही घाई नाहीये, निवांत होऊ दे सगळं. निवांत? नाही नाही आई नको, अजून जेवणाची तयारी करायची आहे मला. नको. सॉरी मम्मा, मी अजून प्रिटेंड नाही करू शकत. सांग बाई सांग. काय सांगायचंय? ऍक्च्युली वहिनी आमचा ओरिजिनल प्लॅन असा होता की तुला काहीतरी कारण सांगून घरातून बाहेर सटकायचं. म्हणजे दादाच्याच तशा ऑर्डर्स होत्या आम्हाला. देवानी आम्हाला सक्त ताकीद दिली होती की तुम्हा दोघांना एकांत हवाय, त्यामुळे रात्रीपर्यंत घरात कोणी यायचं नाही. हो, आणि राणी सरकारांसाठी काहीतरी स्पेशल सरप्राईज आहे म्हणे. म्हणून आम्ही दोघी बाहेर जातोय. आणि आमच्या जेवणाची काही काळजी करू नकोस, आम्ही तर बाहेरच चाललोय. तुझ्यासाठी करून ठेवलंय तेवढं मात्र खाऊन घे. हा, बाय द वे वहिनी, हे राणी सरकार तुझं नवीन निकनेम आहे का? रिया, हे बघा, आता तो मुद्दा नाहीये. मला सांगा, आम्हाला एकांत मिळावा म्हणून तुम्ही का बाहेर जाताय? ते काही नाही, तुम्ही अजिबात कुठे जायचं नाहीये. मी यांच्याशी बोलते. सई, मी फोन करते त्यांना. थांब. ऐकणार नाही. देवांश, हा हाय, बोल ना. फ्लोर प्लॅन्स रेडी आहेत का? हा, रेडी रेडी. मी तुला मेल करतो थोड्या वेळात. तेवढे काम होतं. काय झालंय? सईचा कॉल होता, मग उचलला का नाहीस? अरे नाही, आता नाही, नंतर बोलतो ना त्याच्याशी. देवांश, आता मला पुन्हा गिल्टी वाटतंय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सो सॉरी. अरे रिअली सॉरी. रिलॅक्स रिलॅक्स. काम तुझ्यामुळे फोन उचलत नाही असं अजिबात नाहीये. ऍक्च्युली मी त्यांच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. सो आत्ता जर मी त्यांचा फोन उचलला ना तर त्या माझ्याकडनं सगळं काढून घेतील, मला माहिती आहे. म्हणून आत्ता नको, थोड्या वेळाने करतो. हा जरा इम्पॉर्टंट फोन आहे, हा घ्यावा लागेल. आलोचा. येस मिस्टर देसाई. एवढी मेहनत करून पण सगळं वाया गेलं. फोन नाही उचलत इथे. हा, कामात असेल. पण संध्याकाळी येणारच आहे ना तो घरी. झालं तर हो, पण तरी पण आई. सई,
तुला नेमकी कसली काळजी वाटते? अगं कालच आपण बोललो ना, तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलायची गरज आहे. आणि आता तर तुझ्याकडे अख्खी संध्याकाळ आहे. कदाचित त्याचंच टेन्शन आलंय मला. काहीतरीच काय वहिनी, नवऱ्यासोबत संध्याकाळ स्पेंड करायचं टेन्शन आलंय तुला? तसं नाहीये आई, तुम्हालाही माहितीये ना काल काय झालं. त्यात आज सकाळी हे माझ्याशी न बोलताच निघून गेले. मला माहितीये त्यांनी माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय, पण माझ्या डोक्यातला गोंधळ अजून कमी झालेला नाहीये. आणि त्यात हे जर असं आम्ही परत बोलायला लागलो ना, तर नकळतपणे वाद नको व्हायला. सई, अगं तू उगाच अति विचार करतेस. आणि वहिनी, हे विसरू नकोस की तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स आहात. तुमच्यात कुठलंच मिसअंडरस्टँडिंग नाही होणार, ट्रस्ट मी. आणि एकदा बोलायला लागलात ना की सगळं आपोआप नीट होईल. आणि मी तर म्हणते तुम्ही कालचा विषय काढूनच टाका डोक्यातून. आजची संध्याकाळ छान एन्जॉय करा म्हणजे झालं. हा, काय वहिनी? माहिती नाही. वहिनी बघ ना ओपन करून. हा बघ तरी. हो, तरी चिठ्ठी दिसते. डेरेस सई, माझाच विचार करताय ना? मी पण तुमचाच विचार करतो. कधी एकदा संध्याकाळ होती असं झालंय, पण डोंट वरी, फार वेळ नाही राहिलाय. मी येईल तेव्हा मला तुम्हाला या साडीत बघायचंय. बी रेडी. तुमचाच देवांश. वाव वहिनी, हे कसलं रोमॅन्टिक आहे. अगं बघ तरी. हो. हो, किती सुरेख आहे. किती सुंदर आहे साडी. वा वहिनी वा, राणी सरकारांना खूप रॉयल ट्रीटमेंट दिसते. हो, पण आता प्लॅनिंग केलंय खरं, पण संध्याकाळपर्यंत वेळेत आले म्हणजे बरं आहे. नाहीतर काय, पुन्हा काम यायचं. आणि अगं का नाही येणार? तो म्हणालाय ना म्हणजे तो नक्की येणार. बरं मम्मा, आपण सटकूयात, नाहीतर दादा आपल्यालाच ओरडेल. एवढं सांगून सुद्धा घरातच थांबलात. हो, कबाब में हड्डी. बरं सई, चल आम्ही निघतो. आणि जास्त ताण घेऊ नकोस. हा, छान एन्जॉय करा आजची संध्याकाळ. चल ग, चल बाळा, येतो. हो. लवकर या देवांश, हात बघते मी. देवी आई, आज माझ्यातले आणि देवांश मधले सगळे गैरसमज दूर होते. सगळं कधी तयार केलं देवांशने? तुम्ही आलात का देवांश? देवांश, देवांश, देवांश. हा, किती सुंदर केलंय सगळं. देवांश, देवांश, कुठे आहात तुम्ही? या ना लवकर बाहेर. मी आता आणखी वाट नाही बघू शकत. लवकर या, वाट बघते तुमची.
या लवकर. आय एम सॉरी सई. प्लीज मला माफ करून द्या प्लीज. मला तर काय बोलावं काहीच कळत नाहीये देवांश. नेहमीसारखं गोड स्माईल करा आणि माझा हा बुके एक्सेप्ट करून मला माफ करून द्या. पण हे सगळं कशासाठी देवांश? तुमच्यासाठी रादर आपल्यासाठी. आजची ही संध्याकाळ फक्त आणि फक्त माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीची आहे. इथून पुढे मला आपल्या दोघांमध्ये कोणाचं डिस्टर्बन्स नको आहे. आणि म्हणूनच घरच्यांना पण मी सगळ्यांना बाहेर पाठवलं. इथून पुढे माझा सगळा वेळ फक्त आणि फक्त तुमचा. आय नो मी परफेक्ट नाहीये, पण जो आहे जसा आहे फक्त आणि फक्त तुमचं आहे सई. आय प्रॉमिस. मला इथून पुढे ना तुमच्या डोळ्यात कुठल्याच प्रकारचा संशय नकोय. मला सहनच होणार नाही. असं नाहीये देवांश. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. नाही नो, पण तुम्ही शमिकाबद्दल पण सेम विचार करावा इतकीच माझी इच्छा आहे. नको ना आता त्यांचा विषय. का नाही बोलायचं? हे बोलायची खूप गरज आहे सई आपल्याला. आपण बोलायलाच हवं या टॉपिकवर. ती शमिका ना फक्त आणि फक्त मैत्रीण आहे माझी, त्यापेक्षा जास्त काहीही नाही. हो पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल ज्या. सई माझं पूर्ण तर होऊ द्या प्लीज. आय नो शमिका जरा वियर्ड आहे. कधी कधी खूप विचित्र वागते. तिला त्यावेळेला हँडल करणं पण खूप डिफिकल्ट होऊन जातं. पण तिच्याबरोबर काय घडून गेलं हे सुद्धा माहिती आहे ना तुम्हाला. बिचारी खूप एकटी येते तिच्या आयुष्यात. आणि मला माहिती पण तिच्या पास्टबद्दल खूप गोष्टी सांगितल्यात सई. ऑनेस्टली सांगतोय, तिच्याबरोबर जे जे काही घडलंय ना त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. आणि तिला माझ्या नाही तुमच्या पण मैत्रीची गरज आहे. तुम्हीच सांगा, इतकं सगळं असल्यावर पण आपण तिला सपोर्ट नाही करणार तर कोण करणार? मला कळत नाहीये तुम्ही शमिकाबद्दल बोलण्यासाठी हे सगळं प्लॅन केलंय का? नाही, आज मी जे काही केलंय ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी केलंय. मला ना फक्त एक गोष्ट क्लिअर करायची. बाहेर माझे कितीही मित्र मैत्रिणी असले तरी कोणीच तुमची जागा घेऊ शकत नाही. आणि शमिका काय, ती फक्त मैत्रीण आहे माझी. तुम्ही लाईफ पार्टनर आहात माझ्या. माझं ना खूप प्रेम आहे तुमच्यावर सई. आणि आपल्यामध्ये, आपल्या या प्रेमाच्या मध्ये कधीच कोणीच येऊ शकत नाही. खरंच? तुमची शपथ.